तर विद्यार्थी मित्रांनो, MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक्साइज सब इन्स्पेक्टरची आपली पुढची स्ट्रॅटेजी असेल ती म्हणजे 28 एप्रिलपासून 7 मेपर्यंत तुम्हाला कोणते कोणते चॅप्टर्स त्या सब्जेक्टमधले कव्हर करायचे आहेत. ओके, याच्या आधीचे सुद्धा आपल्या स्ट्रॅटेजी आपण अपलोड करत आहोत 10 दिवसांनंतर. ठीक आहे, याच्या आधीचे आपण स्ट्रॅटेजी अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर कोणते आहेत ते तरी तुम्हाला समजून येतील. ओके, तर आता सुरुवात करूयात आपण. तुम्हाला आता या 10 दिवसामध्ये प्रारंभिक राष्ट्रीय संघटना हा अनिल कटरेमधील जे प्रकरण आहे ते तुम्हाला कव्हर करायचं आहे. ठीक आहे, यासाठी तुम्हाला एकच रेफरन्स बुक वापरायचं आहे, अनिल कटरेंचं प्रारंभिक राष्ट्रीय संघटना हे जे प्रकरण आहे हे तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासामधून हे तुम्हाला कव्हर करायचं अनिल कटरेच्या पुस्तकामधून. ओके, प्रारंभिक राष्ट्रीय संघटना. नंतर भारताचा इतिहास बघायला गेलं तर गांधीयुग तुम्हाला कव्हर करावं लागेल. 1905 ते 1920 या काळामध्ये जेवढ्या घटना घडलेल्या असतील त्या तुम्हाला सर्व कव्हर करायच्या आहेत. आणि यासाठी ग्रोवर, जयसिंगराव पवार, श्रीनिवास सातबाई, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, स्पेक्ट्रम पब्लिकेशन जे तुमच्याकडे बुक असेल आणि MPSCच्या झालेल्या प्रश्नपत्रिका यामधून सुद्धा तुम्ही त्याच्यावरती क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले त्याचा अभ्यास करून तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक नोट्स बनवा. 1905 ते 1920 हे जे प्रकरण आहे हे या 10 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करावं लागेल. ठीक आहे, हे महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलामधून तुम्हाला महाराष्ट्रातील संदेश वहन हे जे प्रकरण आहे हे तुम्हाला कव्हर करायचे आहे, ज्यामध्ये रेल्वे, रस्ते, पुन्हा अवकाश म्हणजे विमान वाहतूक असेल किंवा जहाज सेवा असेल, हे जे सर्व आहे हे तुम्हाला हे चॅप्टर्स याच्यामधून कव्हर करायचे आहेत महाराष्ट्रातील संदेश वहन 10 दिवसामध्ये. नंतर महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे ही कव्हर करायची आहेत. ओके, जी पर्यटन स्थळे महत्वाची आहेत ती तुम्हाला याच्यातून कव्हर करायची आहेत. त्यासाठी तुम्ही मेगा स्टेट महाराष्ट्र आणि खतीब यांचं के सागरचं पुस्तक याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट आहे भारताचं भूगोल. भारताच्या भूगोलासाठी सुद्धा सेम संदेश वहन आणि भारतातील जे प्रमुख पर्यटन स्थळे आहेत ते या 10 दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. त्यासाठी रेफरन्स बुक अनिरुद्ध के सागर, माजिद हुसेन इंडियन जिओग्राफी, NCERT असेल, स्टेट बोर्ड बुक असेल, स्टडी सर्कल डोईफोडे यांचं पुस्तक सौदी भूगोल आणि पर्यावरण किंवा कृषी जे असेल ते यातून फक्त इम्पॉर्टन्स पॉईंट्स बघा. कदाचित एका दुसरा पॉईंट ह्या चॅप्टर ह्या रेफरन्स बुकमधून तुम्हाला या चॅप्टरसाठी वेगळा मिळू शकतो. ओके, त्याच्यामुळे भारतातील संदेश वहन आणि भारतातील प्रमुख पर्यटन स्थळे जी आहेत ती तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने 10 दिवसामध्ये कव्हर अप करून घ्या. नेक्स्ट आहे जगाचा भूगोल. याच्यामध्ये ज्वालामुखी आणि भूकंप नावाचं जे प्रकरण आहे हे तुम्हाला चांगलं करायचं आहे. ज्वालामुखी आणि भूकंप. ओके, याच्यावरती सुद्धा प्रश्न येता येते, एका दुसरा तरी प्रश्न पडू शकतो ज्वालामुखी आणि भूकंप. आता कदाचित काय काय चॅप्टर्स माझे रिपीट होतील, पण ते त्या चॅप्टरना MPSC इम्पॉर्टन्स देतं म्हणून ते रिपीट मी करतोय. तरी सुद्धा तुम्हाला हे चॅप्टर्स आहेत ज्वालामुखी आणि भूकंप हे चांगलं करावं लागेल. यासाठी तुम्ही सौदी सरांचं पुस्तक वापरा किंवा स्टडी सर्कल डोईफोडे सरांचं पुस्तक तुम्ही यासाठी वापरू शकता. नंतर राज्यघटनेमध्ये तुम्हाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे चॅप्टर्स आहेत ते कव्हर करायचे आहेत 10 दिवसामध्ये. यासाठी तुम्ही M लक्ष्मीकांत मराठीमध्ये आलेला आहे के सागर पब्लिकेशनचं ते वापरू शकता. रंजन कोळंबे आणि युनिकचा खंड 1 यासाठी तुम्ही वापरू शकताय. ठीक आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय हे चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला कव्हर अप करायचे आहेत ह्या 10 दिवसामध्ये. M लक्ष्मीकांत मराठी, के सागर, रंजन कोळंबे आणि युनिक अकॅडमीचं पुस्तक जे आहे खंड 1 हे तुम्हाला वापरायचं आहे. नंतर पंचायत राजमध्ये कटक मंडळीचा चॅप्टर तुम्हाला कव्हर करायचा आहे आणि 74वी घटना दुरुस्ती कंप्लीट डिटेलमध्ये तुम्हाला कव्हर अप करायची आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. त्यासाठी किशोर लवटे ज्ञानदीपचं पुस्तक वापरा. बेसिकसाठी एकनाथ पाटील किंवा प्रकाश गायकवाड किंवा बी पब्लिकेशनचा ठोकळा तुम्ही यासाठी वापरू शकता. ठीक आहे, म्हणजे काय कोणते चॅप्टर्स कव्हर करायचे आहेत, कटक मंडळी आणि 74वी जी घटना दुरुस्ती आहे ती तुम्हाला कव्हर अप करायची आहे. नंतर अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प कव्हर करा. जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे चॅप्टर्स आहेत हे चांगल्या पद्धतीने तुम्ही या 10 दिवसामध्ये कव्हर अप करून घ्या. याच्यावरती सुद्धा प्रश्न येत आहेत. यासाठी रंजन कोळंबेंचं पुस्तक, किरण देसलेंचा भाग 1 आणि अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे किंवा अजून बऱ्याच जणांनी पुस्तक काढलेलं आहे तर त्यातून बघा. पण ऑथेंटिक असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून अर्थसंकल्प जो आहे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता किंवा भारताची जी इंडियन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरती सुद्धा अर्थसंकल्प आहे तर तिकडून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे, हे दोन्ही पण अर्थसंकल्प तुम्हाला कव्हर अप करायचे आहेत भारताचे आणि महाराष्ट्राचे. ओके, याच्यावरती सुद्धा एखादा तरी प्रश्न हा येऊ शकतो. नंतर सामान्य विज्ञानामध्ये मानवी आरोग्यशास्त्र. आरोग्यशास्त्रामध्ये जी मानवी पचन संस्था आहे त्याचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. याच्यावरती सुद्धा प्रश्न हा येऊ शकतो. मानवी पचन संस्था 10 दिवसामध्ये तुम्हाला फक्त मानवी पचन संस्था जे आहे हे कव्हर करायचे आहे. यासाठी तुम्ही लुसेंट, अनिल कोलते किंवा नंदी पब्लिकेशनचा आणि एकनाथ पाटील बेसिकसाठी तुम्ही वापरू शकता. एकनाथ पाटील, प्रकाश गायकवाड किंवा बी पब्लिकेशन जर तुमच्या ठोकळा अवेलेबल असेल तो फक्त बेसिक त्यातून करा. एक्स्ट्रा पॉईंट्स तुम्हाला यातून मिळून जातील. ठीक आहे, मानवी पचन संस्था फक्त मानवी आरोग्यशास्त्रामध्ये कव्हर करायचं आहे.
नंतर भौतिकशास्त्रामध्ये गती आणि बल हे जे 2 प्रकरण आहेत हे कव्हर करायचे आहेत फिजिक्समध्ये. गती आणि बल, ठीक आहे. यासाठी 9वी-10वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक, अनिल कोलते किंवा ज्ञानदीप पब्लिकेशनचं पुस्तक यासाठी वापरा तुम्ही, ठीक आहे. गती आणि बल फिजिक्समध्ये हे 2 प्रकरणं तुम्हाला कव्हर अप करायचे आहेत. 9वी-10वी स्टेट बोर्डचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक आणि अनिल कोलते किंवा ज्ञानदीप पब्लिकेशनचं पुस्तक यासाठी वापरा. नंतर रसायनशास्त्रासाठी पदार्थाची अवस्था, ठीक आहे, आणि शोध आणि संशोधक, महत्वाच्या मूलद्रव्याचा शोध कुणी लावला आणि त्याचे संशोधक कोण आहेत, ओके, किंवा इतर जे रसायनशास्त्रामध्ये शोध असतील त्यांची लिस्ट असेल तर ती तुम्ही चांगल्या पद्धतीने कव्हर अप करून घ्या, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पदार्थाची अवस्था आणि शोध आणि संशोधक हे रसायनशास्त्रामधले टॉपिक कव्हर करायचे आहेत. यासाठी 9वी-10वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक आणि अनिल कोलते किंवा ज्ञानदीप पब्लिकेशनचं पुस्तक तुमच्याकडे जे असेल ते त्यातून तुम्ही कव्हर अप करून घ्या, ठीक आहे. नंतर वनस्पतीशास्त्र, याच्यामध्ये वनस्पतीतील क्रिया, पेशी विभाजन, सूत्रविभाजन आणि प्रकाश संश्लेषण हे जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला कव्हर अप करायचे आहेत, ओके. वनस्पतीतील क्रिया, पेशी विभाजन, सूत्रविभाजन आणि प्रकाश संश्लेषण, ठीक आहे. यासाठी 9वी-10वीचं स्टेट बोर्ड, लुसेंट, अनिल कोलते किंवा ज्ञानदीप आणि इंटरनेट सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता. बेसिक तुम्हाला एकनाथ पाटील, प्रकाश गायकवाड किंवा पब्लिकेशन ठोकळ्यातून हे मिळून जाईल. त्याच्यानंतर लुसेंटमध्ये बघा, अनिल कोलतेमध्ये बघा, एका दुसरा पॉईंट तरी तुम्हाला याच्यामध्ये वेगळा हा सापडू शकतो, ओके. वनस्पतीतील क्रिया, पेशी विभाजन, सूत्रविभाजन आणि प्रकाश संश्लेषण हे जे चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला चांगले करायचे आहेत 10 दिवसामध्ये. नंतर प्राणीशास्त्रामध्ये मी पाठ्यमागचं प्रकरण सेम ठेवलेलं आहे. प्रमुख संपृष्ठरज्जू प्राण्यांचा अभ्यास, यांचे कॅरेक्टरिस्टिक जे असतील त्या प्राण्यांच्या तुम्ही व्यवस्थित परफेक्ट करा, कारण आता कॅरेक्टरिस्टिक विचार लागलेले आहेत. त्याच्यामुळे तोच पाठ्यमागचा चॅप्टर मी याच्यामध्ये कंटिन्यू केलेला आहे ह्या 10 दिवसामध्ये, ओके. यासाठी तुम्ही 9वी-10वी स्टेट बोर्डचं बुक, लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक, अनिल कोलते पब्लिकेशन, अनिल कोलते आणि ज्ञानदीप पब्लिकेशनचं बुक आणि इंटरनेटचा सुद्धा तुम्ही याच्यासाठी वापर हा करू शकता, ठीक आहे. समजलं. प्राणीशास्त्रामध्ये झुलॉजीमध्ये फक्त संपृष्ठरज्जू प्राण्यांचा अभ्यास हा करायचा आहे, ठीक आहे. 9वी-10वी स्टेट बोर्ड, लुसेंट आणि अनिल कोलते किंवा ज्ञानदीप आणि इंटरनेटचा तुम्ही यासाठी वापर करू शकता. नंतर गणित आणि बुद्धिमत्तेसाठी नफा आणि तोटा आणि सरासरी हे 2 प्रकरण करा. नफा, तोटा आणि सरासरी RS अग्रवाल किंवा तुमच्याकडे जे बुक असेल त्यातून तुम्ही ट्रिक्स वगैरे बघू शकता. बुद्धिमत्तेसाठी वेन, आकृती आणि वर्णमाला, ठीक आहे. ह्याच्यावरती भरपूर प्रश्न विचारायला लागलेले आहेत त्याच्यामुळे हे तुम्ही कंटिन्यू करा, वेन, आकृती आणि वर्णमाला. यासाठी सुजित पवार युनिक पब्लिकेशनचं असेल किंवा RS अग्रवालचं तुम्ही पुस्तक यासाठी वापरू शकता, ठीक आहे. किंवा तुमच्याकडे जे पुस्तक असेल अवेलेबल तुम्हाला ज्यातून चांगलं समजत असेल ते तुम्ही वापरू शकता. नंतर चालू घडामोडीसाठी परिषद आणि संमेलने, ओके, आणि पुरस्कार मी परत हे करतोय कारण पुरस्कार भरपूर झालेले आहेत. एकाधिक प्रश्न त्याच्यावरती विचारतात असते, ठीक आहे. परिषद आणि संमेलने 1 एप्रिल 2016 ते 30 एप्रिल 2017 मध्ये जेवढे परिषदा किंवा संमेलन झाले त्यांची एकत्रित माहिती कलेक्ट करा. पुरस्कारासाठी सुद्धा सेम 1 एप्रिल 2016 ते 30 एप्रिल 2017 पर्यंत जेवढे पुरस्कार दिलेले आहेत त्यांची माहिती एका ठिकाणी कलेक्ट करायची आणि त्यांची सारखी रिव्हिजन करायची. यासाठी लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स ही जी वर्तमानपत्र आहेत ती वाचा. परिक्रमा, बुलेटिन, मासिक असेल किंवा कल्पवृक्ष, ज्ञानदीप, राजेश भराटे, कोणतेही एक तुम्ही याच्यासाठी पुस्तके वापरू शकता, ठीक आहे. पण पहिला प्रेफरन्स राहील लोकसत्ता, सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स हे जे वर्तमानपत्र आहेत त्यांना पहिला प्रेफरन्स द्या तुम्ही, ठीक आहे. त्याच्यानंतर मग परिक्रमा आणि बुलेटिन आणि काय त्याच्यानंतर मग तुम्ही एखादं कुठलंही करंट अफेअरचं पुस्तक मार्केटमधून हे घेऊ शकता आणि त्याला टच हा तुम्ही देऊ शकता. पण परिषद आणि संमेलने आणि पुरस्कार जे आहेत ते या 10 दिवसामध्ये तुम्हाला कव्हर अप करायचे आहेत, ओके. तर अशा पद्धतीनं हे जे आहेत चॅप्टर्स हे आपल्याला या 27 एप्रिल पासून ते जवळपास 7 मे पर्यंत हे 28 एप्रिल पासून 7 मे पर्यंत कव्हर करायचे आहेत, ओके, ठीक आहे. 10 दिवसांचं टार्गेट असेल आपलं. याच्या आधीच आपल्या स्ट्रॅटेजी झालेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या असतील तर वेल अँड गुडच आहे, म्हणजे बऱ्यापैकी तुमचा सिलेबस आता कव्हर होत आलेला आहे, ओके. तर बघा तुम्ही स्ट्रॅटेजी टाइम टू टाइम फॉलो करण्याचा प्रयत्न करा. एक्सरसाइजला तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. एक्सरसाइजची प्रिलिम निघण्यासाठी तुम्हाला 100% ही मदत होईल, ठीक आहे. व्हिडिओ आपले नक्कीच शेअर करा. तुमचं फेसबुक ग्रुप असेल, फेसबुक प्रोफाईल असेल, व्हॉट्सअपचा ग्रुप असेल, व्हॉट्सअपचा तुमचा एखादा मित्र असतील, फ्रेंड असतील, त्यांच्या सगळ्यांना तुम्ही शेअर करा. नक्कीच आपण चांगली व्हिडिओ अपलोड करण्यासाठी प्रयत्नशील आहोतच आणि इथून पुढे सुद्धा आपण प्रयत्नशील राहणारच आहोत, ठीक आहे. त्याच्यामुळे आपले नक्कीच तुम्ही चॅनल बघत राहा. चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा. पुढे बेल सारखा ऐकणार त्याच्यावरती क्लिक करा की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन जे असेल तुम्हाला पटकन तुमच्या मोबाईलमध्ये हे मिळून जाईल, ओके. सो सर्वांना शुभेच्छा 10 दिवसांसाठी. नक्कीच तुम्ही हा सिलेबस जो सांगितलेला तो तुम्ही नक्कीच कव्हर करा, ठीक आहे. Okay, so thanks for the watching guys and all the best.